मित्रांनो नमस्कार. पुढील काही आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचं भविष्य ठरवणाऱ्या 5 मोठ्या शक्ती एकाच वेळी सक्रिय झाल्या आहेत. G7 परिषद, क्रूड ऑइल, RBI, रुपया आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स यापैकी एक जरी गोष्ट चुकीच्या दिशेने गेली तर बाजारामध्ये मोठी घसरण होऊ शकते. पण जर सगळं काही अनुकूल राहिलं तर भारतीय बाजार नव्या विक्रमाच्या दिशेने धावू शकतो. आता तुम्ही म्हणाल या 5 गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? एक डिसिजन दुसऱ्यावर कसा परिणाम करतं आणि सर्वात महत्त्वाचं याचा तुमच्या पोर्टफोलिओवर, तुमच्या SIPवर, तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर नक्की काय परिणाम होणार? आजचा या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. भारतीय शेअर बाजाराचा पुढचा मोठा ट्रेंड काय असू शकतो? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मध्ये कोणते सेक्टर सर्वाधिक फायदा घेऊ शकतात आणि कोणत्या गोष्टींकडे तुम्ही बारीक लक्ष ठेवायला हवं. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, बुल IQ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. जाऊया थेट विषयाकडे. सर्वात आधी आपण समजून घेऊया G7 म्हणजे नक्की काय. G7 म्हणजे जगातील 7 सर्वात मोठ्या आणि प्रगत अर्थव्यवस्थांचा एक समूह. अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा आणि जपान या देशांची एकत्रित अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे की जेव्हा हे देश एकत्र बसून काही निर्णय घेतात तेव्हा याचा परिणाम संपूर्ण जगातील बाजार, चलन आणि व्यापारावर होतो. आणि या परिषदेमध्ये साधारणपणे कोणत्या गोष्टींवरती चर्चा होते तर त्यातली पहिली गोष्ट आहे, पहिला मुद्दा आहे जागतिक व्यापार. व्यापारावरील धोरणं, टेरिफ आणि देशांवरील व्यापार संबंध यावर इथे निर्णय घेतले जातात. हे निर्णय जर भारतासाठी अनुकूल असतील तर भारतीय कंपन्यांच्या निर्यातीला याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे व्याजदर. हो, G7 देशांमधील केंद्रीय बँका, विशेषतः अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदराबद्दल जे संकेत देतात त्याचा परिणाम जगभरातील पैशाच्या प्रवाहावर होत असतो. व्याजदर वाढले तर गुंतवणूकदार सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या बाजारांकडे आपले पैसे म्हणजे अमेरिकेकडे पैसे वळवतात. तिसरी गोष्ट डॉलर. G7 परिषदेतील निर्णयामुळे डॉलर मजबूत होतो किंवा कमजोर होतो आणि डॉलरची ताकद थेट भारतीय रुपयांवर, आपल्या आयात निर्यातीवर किंवा महागाईवर परिणाम करते. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काय होतो? तो होतो जागतिक बाजारावर. जेव्हा जागतिक बाजार सकारात्मक संकेत देतात तेव्हा भारतीय बाजारही त्याच दिशेने पुढे जातो आणि जेव्हा जागतिक अनिश्चितता वाढते तेव्हा भारतीय बाजारात सुद्धा चढ उतार बघायला मिळतो. जसे गेले 1.5 वर्षापासून भारतीय बाजारामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे, करेक्शन सुरू आहे. FIsने तब्बल जवळजवळ 2.5 लाख करोडपेक्षाही जास्त गुंतवणूक ही बाहेर काढलेली आहे. थोडक्यात G7 परिषद ही जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारी एक महत्त्वाची घटना आहे, एक महत्त्वाचा इव्हेंट आहे आणि भारत या जागतिक व्यवस्थेचा एक मोठा भाग असल्यामुळे याचे परिणाम आपल्यापर्यंत पोहोचतातच. पण G7 नंतर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे क्रूड ऑइल. आता बोलूया जगातील सर्वात संवेदनशील विषयावर म्हणजे कच्चं तेल. कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील जो काही तणाव आहे त्या तणावाची आणि त्यांच्या चर्चेची सर्वत्र चर्चा आहे आणि यामुळे संपूर्ण मिडल ईस्ट प्रदेशात एक प्रकारची अस्थिरतेचा धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे मिडल ईस्ट रिस्क निर्माण झाली आहे. हे का महत्त्वाचं आहे? कारण जगातील कच्च्या तेलाचा मोठा साठा वाहतूक मार्ग याच भागातून जातो, तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मोज, की ज्यावर आज संपूर्ण जगाची नजर आहे. जर इथे तणाव वाढला, युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली किंवा तेल वाहतुकीचे मार्ग बंद झाले तर त्याचा थेट परिणाम होतो ऑइल सप्लायवर म्हणजे जगाला मिळणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर. आणि जेव्हा पुरवठा कमी होतो, मागणी तेवढीच किंवा वाढती असते तेव्हा साहजिकच क्रूड ऑइलच्या प्राइस म्हणजे कच्च्या तेलाची किंमत ही वाढत जाते. आता प्रश्न येतो याचा भारतावर काय परिणाम होतो? आणि मित्रांनो, हा परिणाम थेट आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या आयातदार देशांपैकी एक आहे. आपण आपल्या एकूण गरजेचा मोठा हिस्सा तेल आयात करून भागवतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली की त्याचा परिणाम साखळी पद्धतीने चेन रिॲक्शन दिसून येते.
पहिला परिणाम जो आहे तो पेट्रोलवर होतो. पेट्रोल म्हणजे कच्चं तेल महाग झालं की पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढण्याची शक्यता असते आणि दुसरा परिणाम होतो डिझेलवर. डिझेल सुद्धा केवळ वाहनांसाठीच नाही तर माल वाहतूक, शेती आणि इतर उद्योगधंद्यांसाठीही महत्त्वाचं आहे आणि डिझेल महागलं की वाहतूक खर्च वाढतो. तिसरा जो परिणाम होतो तो महागाईवर. तर पेट्रोल डिझेल महागले तर वाहतुकीचा खर्च वाढतो की प्रत्येक वस्तूच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो आणि एकूणच महागाईचा भडका उडतो. चौथा परिणाम आयात खर्च. तेल महाग झालं की भारताचं आयात बिल वाढतं. त्यामुळे देशाचं करंट अकाउंट डेफिसिट वरही त्याचा परिणाम दिसून येतो, दबाव दिसून येतो. आणि पाचवा जो काही परिणाम आहे कंपन्यांचा खर्च. ज्या कंपन्या उत्पादनासाठी, वाहतुकीसाठी किंवा पॅकेजिंगसाठी तेलावर आधारित कच्चा माल वापरतात, पेंट कंपन्या, टायर कंपन्या, त्याच्यानंतर एअरलाइन्स कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या, त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यामुळे त्यांच्या नफ्यावरती, प्रॉफिटवरती, मार्जिनवरती दबाव येऊ शकतो. आता पुढे जे सांगणार आहे ते प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतलं पाहिजे, कारण इथूनच RBIचा खरा खेळ सुरू होतो. मित्रांनो, आता मागील भागात आपण बघितलं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की महागाई कशी वाढते. आता या महागाईचं व्यवस्थापन कोण करतं? ती जबाबदारी असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIची. पण सर्वात आधी समजून घेऊ महागाई म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं तर महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारी सातत्यपूर्ण वाढ. म्हणजे आज जी वस्तू 100 रुपयाला मिळते ती उद्या 110 रुपयाला मिळाली आणि जर हा ट्रेंड कायम राहिला तर त्याला म्हणतात महागाई. आणि आपण या आधीच बघितलं की ऑइल इन्फ्लेशन ही एक साखळी आहे. तेल महाग झालं की वाहतूक महाग होते, वाहतूक महाग झाली की उत्पादन महाग होतात आणि उत्पादन महाग झालं की शेवटी ग्राहकांपर्यंत येणारी किंमतही वाढते आणि महागाई वाढते. आता इथे RBIचं मुख्य काम काय असतं तर देशातील जी काही महागाई आहे ती महागाई एका ठराविक मर्यादेमध्ये साधारण 2 ते 6% दरम्यान ठेवणं आणि त्याच वेळी आर्थिक वाढीला, इकॉनॉमिक ग्रोथला पाठबळ देणं. हे काम करण्यासाठी RBIकडे जे सर्वात मोठं अस्त्र आहे ते म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर RBI इतर बँकांना कर्ज देते आणि या एका दराचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. कसा होतो? आता बघूया. जर रेपो रेट वाढला तर काय होतं? पहिलं, कर्ज महाग होतं. बँकांना RBIकडून मिळणारं कर्ज महाग झालं की बँकाही आपल्या ग्राहकांना म्हणजे आपल्याला महाग दराने कर्ज देतात आणि होम लोन, कार लोन, बिझनेस लोन सगळं काही महाग होतं. दुसरं जे आहे, खर्च कमी होतो. कर्ज महाग झालं की लोक आणि कंपन्या कमी कर्ज घेतात, कमी खर्च करतात. यामुळे बाजारात मागणी जी आहे, डिमांड कमी होते. तिसरं, नफा कमी होतो. कंपन्यांच्या कर्जावरील खर्च वाढतो आणि मागणी कमी होते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे कंपन्यांचा नफा, प्रॉफिट कमी होऊ शकतो आणि याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतो. आता उलट परिस्थिती आपण बघून घेऊया. जर रेपो रेट कमी झाला तर काय होतं? त्यातली पहिली गोष्ट होते की कर्ज स्वस्त होतं. लोकांना आणि कंपन्यांना कमी दराने कर्ज मिळतं. त्याच्यामुळे ते ग्रोथ वाढते. स्वस्त कर्जामुळे लोक जास्त खर्च करतात, कंपन्या विस्तार करतात, एक्सपान्शन करतात, नवीन प्रोजेक्ट सुरू करतात आणि यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळते. तिसरं जे आहे, मार्केट पॉझिटिव्ह होतो. जेव्हा कर्ज स्वस्त असतं आणि ग्रोथची अपेक्षा असते तेव्हा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो. शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. म्हणजे बघा, क्रूड ऑइलच्या किमतीपासून सुरू झालेली ही साखळी थेट RBIच्या रेपो रेट निर्णयापर्यंत आणि तिथून थेट तुमच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीपर्यंत पोहोचते. पण RBIचा निर्णय घेण्यामागे अजून एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे रुपया. मित्रांनो, आता बोलूया भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांच्या नात्याबद्दल, जे थेट आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यावरती परिणाम करतं. सर्वात आधी आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया, रुपया का घसरतो? रुपया घसरण्याची अनेक कारणं असू शकतात, जसं की भारताचं आयात बिल वाढणं, विशेषतः तेलाच्या किमती वाढल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं, जसं की आत्ता विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत, किंवा जागतिक पातळीवर डॉलरची मागणी वाढणं. आणि हाच दुसरा प्रश्न,
डॉलर का मजबूत होतो? जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढते, मग ती युद्धामुळे असो, मंदीच्या भीतीमुळे असो, व्याजदरातील बदलांमुळे असो, तेव्हा गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलरमध्ये वळवतात आणि यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि तो मजबूत होतो. आणि याच वेळी रुपयासह इतर जे काही चलन असतात तुलनेने कमजोर होतात. आता रुपया कमजोर झाला की त्याचे परिणाम कोणावर होतात? जो पहिला परिणाम आहे तो होतो आयातीवर. आयातीचा खर्च वाढतो कारण आपल्याला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात आणि रुपया कमजोर असेल तर तेवढाच माल आयात करण्यासाठी जास्त रुपये खर्च करावे लागतात. हे विशेषतः तेल आयातीसाठी मोठा फरक पडतो. दुसरा जो काही परिणाम आहे तो होतो IT क्षेत्राला. IT क्षेत्राला याचा फायदा होतो कारण भारतीय IT कंपन्या त्यांची सेवा डॉलरमध्ये विकतात आणि खर्च रुपयामध्ये करतात. म्हणजे रुपया कमजोर झाला की त्यांना डॉलरच्या तुलनेमध्ये जास्त रुपये मिळतात आणि म्हणजे त्यांचा महसूल जो आहे, रेव्हेन्यू जो आहे, तो नफा जो आहे वाढण्याची शक्यता असते. तिसरा परिणाम ऑइल इम्पोर्टर्सवर दबाव येतो. ज्या कंपन्या तेल आणि इतर कच्चा माल आयात करतात त्यांच्यावर रुपया कमजोर झाल्याने अतिरिक्त खर्चाचा भार येतो. आता इथे RBIची भूमिका पुन्हा महत्त्वाची ठरते आणि त्यासाठीच फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे विदेशी चलन गंगाजळी अत्यंत महत्त्वाची आहे. फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय? हा RBIकडे असलेला डॉलर्स आणि इतर विदेशी चलनांचा साठा आहे. हा साठा RBIचं सुरक्षा कवच आहे कारण जिथे रुपया खूप वेगाने घसरतो तेव्हा RBI बाजारात येऊन डॉलरची विक्री करू शकते. म्हणजे RBI स्वतःकडील डॉलर बाजारात विकते, ज्यामुळे बाजारामध्ये डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयाला आधार मिळतो. त्याची घसरण थांबवण्यास किंवा कमी करण्यास त्याची मदत होते. म्हणजे थोडक्यात रुपयाची जी काय स्थिती आहे, RBIचे निर्णय, देशांची फॉरेक्स रिझर्व्ह हे सगळं एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे आणि याचा परिणाम संपूर्ण बाजारावर होतो. आता येतो सर्वात मोठा खेळाडू ज्याच्या पैशांमुळे निफ्टी, सेन्सेक्स हजारो पॉइंट्स हलू शकतो. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये. विदेशी गुंतवणूकदार म्हणजे FII आणि FPI. सर्वात आधी समजून घेऊ FII म्हणजे काय. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे विदेशातील मोठ्या संस्था जसे की म्युच्युअल फंड्स, पेन्शन फंड्स, हेज फंड्स जे भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक करतात. आणि FPI म्हणजे काय? तर FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स. हा एक व्यापक शब्द आहे ज्यामध्ये FIसह इतर विदेशी गुंतवणूकदारांचा समावेश होतो, जे भारतीय शेअर्स, बॉन्ड्स आणि इतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. आता प्रश्न, भारत या गुंतवणूकदारांना आकर्षक का वाटतो? पण सध्याची परिस्थिती जर पाहिली, RBIने या FPIजना आकर्षित करण्यासाठी त्यांचा टॅक्स कमी केलेला आहे. तर पहिलं जे काही कारण आहे, ग्रोथ. भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये गणली जाते. दुसरं जे कारण आहे, डेमोग्राफिक्स. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे, म्हणजे एक मोठा कार्यशील वर्ग, वर्किंग पॉप्युलेशन आणि वाढती उपभोग क्षमता, कन्झम्पशन पॉवर ही भारतामध्ये आहे. आणि तिसरं जे कारण आहे, मॅन्युफॅक्चरिंग. मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांमुळे आणि जागतिक कंपन्यांचं उत्पादन भारताकडे वळण्याच्या ट्रेंडमुळे भारताचं उत्पादन क्षेत्र विस्तारत आहे. आणि चौथं जे कारण आहे, डिजिटल इकॉनॉमी. भारतातील डिजिटल पेमेंट्स, ई-कॉमर्स, फिनटेक याची झपाट्याने होणारी वाढ ही जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठं आकर्षण ठरलं आहे. पण मग प्रश्न येतो, हा पैसा भारतातून बाहेर का जातोय? पहिलं कारण US रेट्स. जेव्हा अमेरिकेतील व्याजदर वाढतात तेव्हा अमेरिकेतील गुंतवणूक तुलनेने सुरक्षित आणि आकर्षक वाटते किंवा आकर्षक होते. गुंतवणूकदार भारतासारख्या उद्योन्मुख बाजारांमधून म्हणजे इमर्जिंग मार्केट्समध्ये पैसे काढून अमेरिकेकडे वळतात. दुसरं कारण आहे ग्लोबल रिस्क. जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव, युद्ध किंवा कोणतीही मोठी अनिश्चितता असेल तर गुंतवणूकदार रिस्क ऑफ मोडमध्ये जातात, म्हणजे जोखीम असलेल्या बाजारामधून पैसे काढून घेतात आणि सुरक्षित ठिकाणी ठेवतात. तिसरं जे काही कारण आहे, रिसेशन फिअर. जर
जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदीची भीती निर्माण झाली तर त्याचा परिणाम जागतिक गुंतवणुकीच्या प्रभावावर होतो आणि उद्योन्मुख बाजारांमधून पैसा बाहेर जाण्याची शक्यता अधिक वाढते. आता या व्यतिरिक्त आरबीआयचे नवीन एफ-पी-आय रूल्स हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. आरबीआय वेळोवेळी विदेशी गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम बदलत असते. विशेषतः डेप्थ मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात हे नियम जर अनुकूल असतील तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे बाजारामध्ये लिक्विडिटी वाढते, म्हणजे पैशांचा ओघ वाढतो आणि लिक्विडिटी वाढली की बाजार वर जाण्याची शक्यता असते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा पैसा कोणत्या सेक्टरमध्ये जाणार आहे? म्हणजे जर एफ-पी-आयज आले, भारतात इन्व्हेस्टमेंट करू लागले, नव्हे तर ते करायला सुद्धा लागलेले आहेत. 2026चे संभाव्य विजेते सेक्टर्स कोणते असू शकतात? मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की G7, क्रूड ऑइल, आरबीआय, रुपया आणि एफ-पी-आय हे सगळे घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. आता बघूया, जर परिस्थिती अनुकूल राहिली तर 2026मध्ये कोणते सेक्टर सर्वाधिक फायदा घेऊ शकतात. त्यातला पहिला सेक्टर आहे बँकिंग. जर आरबीआयचं धोरण ग्रोथला पाठबळ देणारं राहिलं आणि व्याजदर स्थिर किंवा कमी राहिले तर बँकांच्या क्रेडिट ग्रोथमध्ये याचा फायदा दिसून येईल, म्हणजे कर्ज वितरणाचा वेग वाढू शकतो आणि यामुळे बँकांची प्रॉफिटेबिलिटी सुधारण्याची शक्यता असते. दुसरं सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर. सरकारचं सतत रोड्स आणि रेल्वेजवरील कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च हा या सेक्टर्ससाठी सकारात्मक घटक आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च वाढला की संबंधित कंपन्यांना ऑर्डर बुकमध्येही वाढ होऊ शकते. तिसरा सेक्टर आहे डिफेन्स. आत्मनिर्भर भारत या धोरणाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनांवर सरकारचा भर वाढत आहे आणि ज्याच्यामुळे क्षेत्रातील कंपन्या दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता आहे. आणि चौथा जो काही सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग. चायना +1 ही जागतिक रणनीती, म्हणजे जगातील कंपन्या आपलं उत्पादन एकाच देशावरती म्हणजे चीनवरती अवलंबून न ठेवता इतर देशांमध्येही म्हणजे विशेषतः भारतात विस्तारत आहेत. त्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राला फायदा होण्याची संधी आहे. पाचवा जो सेक्टर आहे टेक्नॉलॉजी. AI आणि ऑटोमेशनमधील जागतिक वाढ, भारतातील डिजिटल इकॉनॉमीचा विस्तार हे या सेक्टरसाठी सकारात्मक आणि दीर्घकालीन घटक आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, हे सेक्टर्स संभाव्य आहेत. याचा अर्थ हमी किंवा गॅरंटी नाही. कोणत्याही सेक्टरमध्ये किंवा कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा रिसर्च आणि गरज पडल्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येक संधीसोबतच धोका देखील असतो, ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत दोन शक्यता, एक सकारात्मक म्हणजे बुल केस आणि दुसरी नकारात्मक म्हणजे बियर केस. दोन्ही समजून घेणं गुंतवणूकदार म्हणून खूप महत्त्वाचं आहे, कारण बाजार नेहमी एका सरळ रेषेत चालत नाही. सर्वप्रथम बुल केस म्हणजे सकारात्मक परिस्थिती. जर क्रूड ऑइलची किंमत स्टेबल राहिली आणि इन्फ्लेशन म्हणजे महागाई नियंत्रणात अंडर कंट्रोल राहिली आणि आरबीआयचं धोरण ग्रोथला सपोर्टिव्ह राहिलं आणि एफ-पी-आय कडून सतत बाईंग होत राहिली तर भारतीय शेअर बाजारासाठी हे वातावरण अत्यंत सकारात्मक ठरू शकतं आणि बाजार नवीन उच्चांकाच्या दिशेने जाऊ शकतो. आता बघूया बियर केस म्हणजे नकारात्मक परिस्थिती. जर क्रूड ऑइलच्या किमतीत मोठा स्पाइक म्हणजे अचानक वाढ झाली आणि जागतिक स्तरावर रिसेशन म्हणजे मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर रुपयामध्ये मोठा विकनेस म्हणजे घसरण झाली आणि एफ-पी-आय कडून सतत सेलिंग चालू होत राहिली तर सगळ्यांचा एकत्रित परिणाम बाजारावर नकारात्मक होऊ शकतो आणि मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मित्रांनो, या दोन्ही परिस्थिती समजून घेण्याचा उद्देश एकच आहे. तुम्ही कोणत्याही एका बाजूला आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, तर परिस्थितीनुसार माहितीपूर्ण निर्णय घ्या. आज भारतीय शेअर बाजाराचं भविष्य फक्त एका कंपनीच्या निकालावर ठरत नाही. ते ठरतं G7वर, ते ठरतं क्रूड ऑइलवर, ते ठरतं आरबीआयवर, ते ठरतं रुपयावर आणि फॉरेन इन्व्हेस्टरच्या पैशांवर. या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट आहे भारताची दीर्घकालीन ग्रोथ स्टोरी. आपत्कालीन चढ उतार येतील, पण दीर्घकालीन संधी देखील तितक्याच मोठ्या असतील. म्हणून भीतीत निर्णय घेऊ नका, ज्ञानाच्या आधारावरती निर्णय घ्या.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते 2026च्या शेवटी निफ्टी कुठे असेल. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिका, समजा, हुशारीने गुंतवणूक करा. धन्यवाद.